श्री गणेशाय नमो. नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण लोणंद नीरा या ठिकाणाहून मोरगावच्या श्री मोरेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत. पुणे ते मोरगाव हे अंतर 55 किलोमीटर इतके अंतर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोर असल्यामुळे या ठिकाणाचे नाव मोरगाव असे पडलेले आहे. आजही या ठिकाणी मोर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिराच्या आवारात गाडी पार्किंगसाठी जागा असून त्या ठिकाणाहूनच आपणास श्री मयुरेश्वर मंदिर हा मोठा बोर्ड दिसतो. गाडी पार्क करून आपण पुढे आल्यानंतर आपणास मंदिराच्या बाजूची भक्कम दगडी भिंत दिसते. त्या भिंतीच्या बाजूने आत गेल्यानंतर आपणास त्या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूस असणारी दुकाने लागतात. दुकानांच्या पुढे आल्यानंतर आपणास या पायऱ्या लागतात व त्याच्या समोरच आपणास मयुरेश्वर मंदिराची भव्य कमान लागते. मंदिराचे बांधकाम भक्कम व दगडी आहे. या मंदिराचे बांधकाम सुभेदार गोळे यांनी आदिलशाही काळात केलेले आहे. मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे. याविषयी अशी कथा प्रचलित आहे की ही मूर्ती दक्षिणेकडून उत्तरेकडे शिवमंदिराकडे रथातून नेली जात होती. त्यावेळी या ठिकाणी रथाचे एक चाक तुटले व नंदी नेण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यानंतर नंदीची स्थापना मंदिरासमोर करण्यात आली. हीच नंदीची मूर्ती आपण पाहत आहोत. या गणपतीच्या स्थापनेची कथा अशी सांगितली जाते की एक सिंधू नावाचा राक्षस या ठिकाणी होऊन गेला. त्याने कठोर तपश्चर्या करून सूर्यदेवांना प्रसन्न करून घेतले व पुढे त्याने भरपूर युद्धे जिंकली. त्यानंतर त्याचा अहंकार वाढल्यानंतर त्यांनी देवांशी युद्ध केले व इंद्र इतर देवांना बंदिवासात टाकले. यानंतर स्वतः भगवान विष्णू सिंधूशी युद्ध करण्यासाठी आले, पण तेथेही सिंधू विजयी झाला. यानंतर सर्व देवतांनी गजाननाची आराधना चालू केली. त्यानंतर गजानन प्रसन्न झाले व त्यांनी सिंधूशी युद्ध चालू केले. यावेळी गणराया मोरावर बसून युद्धाला आले होते. बराच काळ चाललेल्या या युद्धात गणरायांनी सिंधूचे 3 तुकडे केले. हे 3 तुकडे 3 दिशांना फेकले. सिंधूचे मस्तक ज्या ठिकाणी पडले तेच मोरगाव होय व त्यानंतर गणेश भक्तांनी या ठिकाणी श्री गणेश मंदिर बांधले. गणपतींनी मोरावर बसून सिंधूंचा वध केला म्हणून या गावाचे नाव मोरगाव ठेवले अशी ही आख्यायिका आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपणास दर्शन रांगेत उभे राहावे लागते व दर्शन रांगेतून पुढे मंदिराच्या सभामंडपात यावे लागते. या ठिकाणी रांगेतून आपण श्री गणरायाचे दर्शन घेतो. मंदिराच्या सभोवताली अनेक देवतांच्या छोट्या मोठ्या मूर्ती आहेत. मंदिराच्या शिखरावरती कोरीव काम केलेले आहे. हे गणपतीचे मंदिर स्वयंभू असल्यामुळे मोरगावमध्ये गणपती उत्सवांमध्ये इतर गणपती मूर्तींची स्थापना केली जात नाही. येथे मंदिरासमोर मुष्कराज म्हणजेच मंदिर मामा मोदक खाताना मंदिरासमोर आहेत. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.